नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मोरे आपल्या युवा कोचिंग क्लासेसमधून बोलत आहे. आपण 11वी प्रवेश प्रक्रिये संदर्भात ज्या काही व्हिडिओज अपलोड करत आहोत त्याला खूप छान प्रतिसाद येत आहे. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की 11वीला प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉलेज निवडताना नक्की कोणते कॉलेज निवडावेत, म्हणजेच ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज यातला फरक. तर त्याला खूप कमेंट सेक्शनमध्ये हे आलेलं की आणखी जरा फरक सांगा ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज याच्याबद्दल. तर लक्षात घ्यायचं, ज्युनियर कॉलेज यांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ही आपल्या स्कूल सेक्शन सारखी आहे. म्हणजे संपूर्ण लेक्चर हे कंपल्सरी असतात. तुम्ही थोडा लेट गेलात तरी लेट मार्क लागतो, तुम्ही नाही आलात तर अटेंडन्सची अब्सेंटी लागते, आणि उशिरा आलात किंवा आलात नाही तर घरी कळवलं जातं, मग परत तुम्हाला त्यासाठी मग लेटर द्यावं लागतं. असं सगळं असतं. म्हणजे कंपल्सरी लेक्चर असतात, अटेंडन्स कंपल्सरी असतात. आणि सिनियर कॉलेजमध्ये तसं नाही. तुम्ही गेलात तरी ठीक आहे, नाही गेलात तरी ठीक आहे. तुम्ही क्लासेस लावत असल्यामुळे सिनियर कॉलेजला ऑलरेडी माहिती असतं की तुम्ही क्लासेस लावलेले आहेत, त्याच्यामुळे अभ्यासक्रमाला यालच असं काही हे नाही. पण एक महत्त्वाचा फरक आहे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमध्ये. तर ज्युनियर कॉलेजमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, डिफॉल्टर लिस्ट असते. डिफॉल्टर लिस्ट म्हणजे काय की तुम्ही वारंवार अब्सेंट राहिलात तर तुम्हाला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकण्यात येतं. मग तुमचं रिझल्टसाठी थोडा प्रॉब्लेम येतो, पालक सभेला पालकांना बोलवलं जातं. मग जसं ज्युनियर कॉलेजला डिफॉल्टर लिस्ट आहे तसं सिनियर कॉलेजला पण काहीतरी असणार की येस, तर सिनियर कॉलेजला ब्लॅक लिस्ट असते. सो ट्राय करायचं की आपण अशा लिस्टमध्ये येता कामा नये. म्हणून रेग्युलर कॉलेजला सुरुवात करा, नेहमी लेक्चर अटेंड करा आणि क्लासेस सोबत कॉलेजचा स्टडी देखील करा. धन्यवाद.